नमस्कार. गीतेमधला एक अजून श्लोक जो मला फार आवडतो आणि ज्याच्यामुळे अर्जुनाला भगवंतांनी संपूर्ण गीता सांगितली असा तो की श्लोक आहे, महत्वाचा श्लोक आहे. आणि तो श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला 7वा श्लोक 2:7. दुसरा अध्याय सांख्ययोग त्यातला 7वा श्लोक आहे अर्जुनाचा. तो श्लोक असा आहे, कार्पण्य दोषो भरत स्वभाव पृच्छामि त्वा धर्म सम्मूढ चेताः यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. अतिशय सुंदर श्लोक आहे आणि याचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यावा असा आहे. काय म्हणतो अर्जुन की अगदी साधा तुम्हाला आधी अर्थ सांगतो की सध्या माझ्या मनाची स्थिती अतिशय गोंधळलेली आहे. कुठला मार्ग मी घ्यावा आणि कुठला न घ्यावा याबद्दल माझं एकमत होत नाहीये. आणि अशा वेळेला मी आपल्याकडे याचक म्हणून आलेलो आहे. माझा शिष्य म्हणून आपण स्वीकार करा आणि जे श्रेयस्कर आहे माझ्यासाठी, जे कल्याणकारक आहे, यात दोन मार्ग प्रत्येक वेळेला आपल्याला दिसतात. एक श्रेयस्कर आहे, एक प्रेयस्कर आहे. प्रेयस्कर म्हणजे जे प्रेयसाची प्राप्ती करून देते, म्हणजे जे डे टू डे भौतिक गरजा. आत्ता काय आहे, माझ्या मोबाईलमध्ये सिम नाही आहे, चार्ज नाही आहे, ते सिम विकत आणणे. आत्ता मला चहाची तलफ लागलेली आहे, चहा हवा. या गोष्टी श्रेयस्कर नाही आहे, या गोष्टी प्रेयस्कर आहे. भौतिक गोष्टींची प्राप्ती म्हणजे प्रेयस आणि श्रेयस म्हणजे अंतिम कल्याणकारक गोष्ट की जे प्राप्त झाल्यावर दुसऱ्या कशाची आवश्यकता पडणार नाही, ते आहे श्रेय. मग अर्जुन म्हणतोय की माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही कृपा करून मला सांगावं. यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे. ते जे निश्चितपणे श्रेयस्कर माझ्यासाठी असेल, कल्याणकारक असेल, ते आपण मला सांगा. मी शिष्य म्हणून तुम्हाला शरण आलेलो आहे आणि मला आपण मदत करावी. श्लोक 7वा अध्याय 2. आणि काही लोकांनी मला लिहिलंय की आम्हाला हा श्लोक तुम्ही पाठवा, मग आम्ही तो पाठ करून घेऊ. तर बघतो मी आता पुढच्या वेळेला. मला वाटतं रेकॉर्डिंगच्या वेळेला मी इथे स्क्रीनवर लिहून देतो.